त्यावेळेला भजन करू लागले. ज्या शिळेवर बसून तुकोबाराय भजन करायचे, गावात आले की तुकोबाराय कीर्तन करायचे. कीर्तनाला प्रारंभ झाला आणि कीर्तनाला प्रारंभ झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसणारा स्वराज्याचा अधिपती कीर्तनामध्ये खाली येऊन बसलेला आहे कीर्तन मंडपामध्ये. त्यावेळेला कीर्तन मंडपामध्ये खाली बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुकोबारायांनी हात जोडले, सांगितले, राजा अरे स्वराज्य अर्थात महाराष्ट्र हे तुमच्या अधिपत्याखाली चालताय. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसणारा राजा आज कीर्तनात खाली बसतोय. तुकोबारायांनी हात जोडले. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, तुकोबाराया आज या ठिकाणी मी स्वराज्याचा राजा आहे, स्वराज्याचा धनी आहे, पण या कीर्तन मंडपात आल्याच्या नंतर मी या वारकरी संप्रदायाचा पायक आहे, म्हणून मला खालीच बसू द्या. काय उदारता होती, काय श्रद्धा होती वारकरी संप्रदायाबद्दल. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये बसले. कीर्तनाला प्रारंभ झाला. कीर्तन चांग होय अंग हरिरूप या अवस्थेला पोचले आणि परिणाम काय झाला तेवढ्यामध्ये. कारण भारत का कुछ नहीं बिगड़ा, दुश्मन की तलवारों ने भारत को बर्बाद किया है. भारत के गद्दारों ने, कभी अपने गद्दार न होते तो राजगुरु सुखदेव भगत सिंह फांसी पे न जाते, कभी अपने गद्दार न होते तो झाशीच्या राणीला स्वतःवर गोळ्या झाडून घेण्याची वेळ येत नव्हती, और कभी अपने गद्दार न होते तो धर्मवीर शंभूराजे औरंगजेब की शिकार कभी ना बनते. लेकिन अपने गद्दार होते हैं. कारण कभी अपने गद्दार न होते तो पुलवामा में माँ भारती के बेटे जवान कभी शहीद नहीं होते. कारण पुलवामा में वीरों ने जो जान देश पे वारी है, पुलवामा में वीरों ने जो जान देश पे वारी है. दुश्मन की औकात नहीं ये अपनों की गद्दारी है, दुश्मन की औकात नहीं ये अपनों की गद्दारी है. पुलवामा में वीरों ने जो जान देश पे वारी है, दुश्मन की औकात अपनों की गद्दारी है, दुश्मन की औकात नहीं ये अपनों की गद्दारी है. कभी अपने गद्दार न होते तो पुलवामा में माँ भारती के बेटे कभी शहीद नहीं होते. सांगून जाईल पुढे आपण विषय बघू. कारण अरे दुश्मन को क्या पता था गाड़ी बुलेट प्रूफ नहीं है, लेकिन खाते हैं यही के और गाते हैं उधर के गद्दार. विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये बसले आणि आपल्यातलाच कुणीतरी गद्दार झालं आणि त्या ठिकाणी दुश्मनाला जाऊन सांगितलं की स्वराज्याच्या धण्याला आता कॅबिज करण्याची चांगली संधी आहे. त्या ठिकाणी परिणाम काय झाला, 11,000 सैन्यांनी कीर्तन मंडपाला वेढा टाकलेला आहे राजांना पकडण्यासाठी. म्हणजे तुकोबारायांच्या लक्षात आलं आणि पंढरीनाथाची प्रार्थना केली की हे पंढरीनाथा पांडुरंगा माई बापा, अरे तुझ्या हरी कीर्तनामध्ये, तुझ्या या संकीर्तनामध्ये जर आज माझा राजा जर जेरबंद झाला तर उद्यापासून तुझ्या कीर्तनाला कुणी किंमत देणार नाही. उद्यापासून कथा कीर्तन बंद पडतील, हे भजन सुद्धा बंद पडेल, नामचिंतन बंद पडेल. आणि आज जर या ठिकाणी तुझी महती या जगताला तुला दाखवून द्यायची असेल आणि आज तुझं अस्तित्व देवा तुला जर मजबूत ठेवायचं असेल तर तुला या माझ्या धन्याला वाचवावं लागेल. परिणाम काय झाला, माझ्या पंढरीनाथानं माझ्या तुकोबारायांची करून हाक ऐकली आणि त्या ठिकाणी जसं महाराज कीर्तन मंडपाला वेढा टाकला, मावळे घाबरले, मावळे भयभीत झाले आणि मावळे भयभीत झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी 2-3 मावळे जवळ येतात. शिवाजी महाराजांना म्हणतात, राजा तुम्ही काही करा पण इथून पलायन करा. आज राजे एक नाही, दोन नाही, दुसरा मावळा आला, राजा आम्ही हात जोडतो, पाया पडतो, नतमस्तक होतो, पण तुम्ही इथून पलायन करा. अरे राजा लाख मेले तरी चालतील, मग लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा तुम्ही इथून पलायन करा. 11,000 सैन्यानं त्या ठिकाणी धर्म मंडपाला, कीर्तन मंडपाला वेढा टाकलेला आहे, तुम्ही इथं थांबू नका राजे. तिसरा मावळा आला. राजांनी पाहिलं या मावळ्यांची कुजबूज. राजाला ज्या वेळेला मावळा म्हणू लागला, राजा इथून पलायन करा, राजांनी सांगितलं नाही मी इथेच थांबणार, नाही जाणार. त्यावेळेला मावळ्यांना विचारलं का नाही जाणार, तुम्हाला तुमच्या प्राणाची काळजी नाही. त्यावेळेला राजा म्हणतात, अरे वेड्या कीर्तन कुणाचं चालू आहे. मावळा म्हटला तुकोबारायाचं. आणि चिंतन कुणाचं चालू आहे, म्हणले पांडुरंग परमात्म्याचं. जेथे कीर्तनाची जागा पांडुरंग तेथे उभा, पांडुरंग तेथे उभा, पांडुरंग तेथे उभा. जेथे कीर्तनाची जागा पांडुरंग तेथे उभा, पांडुरंग तेथे उभा, पांडुरंग तेथे
जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, अरे तू चिंता कशाला करतो? कीर्तन कुणाचं आहे म्हटले तुकोबरायांचं, आणि चिंतन कुणाचं म्हटले पांडुरंग परमात्म्याचं. मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे, पण केव्हा आवडीने भावे हरिनाम घेसी, आणि आवडीने भावे हरिनाम घेतल्यानंतर मग मात्र चिंता वाहणारा तो भगवान परमात्मा आहे. त्या भगवान परमात्म्याच्या नामामध्ये एवढी ताकद आहे माई बाप हो, की हजारो जन्माचं असलेलं पातक पण राम नामाच्या चिंतनापुढे, भगवान परमात्म्याच्या चिंतनापुढे ते चळून राख होतं. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांग. नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, हे नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, नलगती सायास जावे वनंतरा, नलगती सायास जावे वनंतरा. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, नलगती सायास जावे वनंतरा, नरगती सायास जावे वनंतरा. जावे वनंतरा, जावे वनंतरा. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची. आवाजामध्ये चेंज करता आलं तर करा, थोडी कृपा करा. आवाज तुम्ही खूप कुचराई करताय आवाजाच्या बाबतीमध्ये. एवढे सुंदर गायक वादक महाराज मंडळी आहेत, तुम्ही असं करू नका. आवाज चांगला द्या दादा. कीर्तनकार आणि असं म्हणून आवाज देऊ नका. एक तुमची लहान बहीण म्हणून आवाज द्या. उद्या कीर्तन पडला आवाज नाही आला का सगळ्यांनी साऊंड सिस्टमवाल्यांना पकडायचं. काय तुमच्या बहिणीनं कीर्तन केलं? हं, हे तुमच्या हातात आहे. आता आवाज तरी व्यवस्थित द्या. विठ्ठल विठ्ठल. हो. तर बघा पुढे महाराज सांगतात की न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. तर त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर कुठे जायची गरज नाही आहे. आणि त्या नामचिंतनात किती ताकद आहे. रामजी की नामने तो पत्थर भी तारे, आणि राम नाम आधार जिने वो जल में भी राह बनाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं. अरे राम जी के नाम ने अगर पत्थर तर जाते हैं तो मनुष्य जीव क्यों नहीं तरेगा? कारण श्री राम जय राम, दो अक्षर का प्यारा नाम. श्री राम जय राम, दो अक्षर का प्यारा नाम. राम नाम के जपने से ही, राम नाम के जपने से ही बन जाते सब बिगड़े काम. जय जय राम, जय श्री राम, दो अक्षर का प्यारा नाम. श्री राम जय राम, दो अक्षर का प्यारा नाम. श्री राम जय जय राम, दो अक्षर का प्यारा नाम. राम नाम के जपने से ही बन जाते सब बिगड़े काम. शबरी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई. तारा है सारा जमाना, राम हमको भी तारो. तारा है सारा जमाना, राम हमको भी तारो. हे तारा सारा जमाना हमको बितारो, तारा है सारा जमाना हमको बितारो. हमने सुना है राम शबरी को तारा, हमने सुना है राम शबरी को तारा. बेर का करके बहाना, राम हमको भी तारो. तारा है सारा
बहाना था. बघा, मीरा को तारा वीणा का करके बहाना. वीणा और भजन तो एक बहाना था मीराबाई को बचाने के लिए. कारण मीराबाईंच्या जीवनाचा जर विचार केला तर आपण बघा, तुम्ही एक राजकुमारी होत्या. अरे ज्या कालावधीमध्ये स्त्रियांच्या बाबतीमध्ये चूल आणि मूल एवढंच विश्व होतं, आणि अशा कालावधीमध्ये मीराबाई महाराजांनी पायात घुंगरं बांधून समाजात नाचल्याच्या नंतर काय अवस्था झाली असेल परिवारावर. आणि मीराबाई काही सर्वसामान्य नव्हत्या. बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज असतो की घरी काही भेटत नसेल म्हणून महाराज झाले. हा गैरसमज दूर करा. अरे आमच्या संतांच्या बाबतीमध्ये आणि ऐश्वर्याच्या बाबतीमध्ये जर विचार केला, शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज, ज्याला वाटत असेल माझ्याजवळ 50 तोळे सोनं आहे, मला भगवान परमात्म्याचं भजन करण्याची काय गरज आहे, त्यांनी एकदा माझ्या नाथ महाराजांचं चरित्र वाचावं आणि बघावं. जेवण केल्याच्या नंतर हात धुवायची पिकदाणी 4.5 किलो सोन्याची माझ्या नाथ महाराजांकडे होती. याचं भान 25 तोळे असणाऱ्याला, संप्रदायावर गुरगुर करणाऱ्याला जरा असलं पाहिजे. ज्याला वाटत असेल माझ्याकडे 100 एकर बागायती जमीन आहे, मग मला काय भगवान परमात्म्याचं भजन करायची गरज आहे, त्यानं एकदा माझ्या संत सावताबाबांचं चरित्र बघावं. अरे कुठलाही ठिबक सिंचन प्रकल्प नसताना, कुठलाही विद्युत प्रकल्प नसताना 100% प्युअर बागायती शेती त्या कालावधीमध्ये संत सावता महाराजांची होती. पण जीवनामध्ये भजन काय होतं? कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. 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 लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. अवघा झाला माझा हरी. अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कदाचित हा आवाज परिचयाचा असावा. बहुतेक इंडियन आयडियलमध्ये हा आवाज ऐकलेला असावा. दादा, माझं खरंच भाग्य आहे आज तुम्ही कीर्तनामध्ये गायला आहात. त्याच्यानंतर लक्षात आलं विठ्ठल विठ्ठल.